हॅलो ऑल ऑफ यू गाईज, वेलकम बॅक टू PW प्लॅटफॉर्म. मी दुर्गेश मकवान. आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे MPSC वाला या युट्यूब चॅनलवर. सो मित्रांनो, राज्यसेवा परीक्षेची तयारी असो किंवा कंबाईन एक्झामची तयारी, यामध्ये महाराष्ट्राचा भूगोल अभ्यासणं हे खूप आवश्यक आहे. कारण आयोगाने दिलेल्या अभ्यासक्रमानुसार महाराष्ट्राचा भूगोल अभ्यासणं हा प्रत्येक पॉइंटवर आपल्याला आवश्यक असतो आणि त्यानुसार त्यातले सगळे महत्त्वाचे घटकही कव्हर करणं आवश्यक आहे. सो आज आपण आपल्या या महत्त्वपूर्ण सेशनमध्ये महाराष्ट्रातल्या वनसंपत्तीचा अभ्यास करणार आहोत. महाराष्ट्रातल्या वनसंपत्तीसोबत वनांचे जे विविध प्रकार महाराष्ट्रामध्ये आढळतात, तर त्या संदर्भातली सखोल माहिती आपण इथे अभ्यासूया. महाराष्ट्रामध्ये कोणते वनप्रकार आहेत, कोणत्या हवामान क्षेत्रामध्ये त्या हे वनप्रकार आढळतात, त्या वनप्रकारांची वैशिष्ट्ये काय आहेत, अशा सर्व प्रकारच्या माहितीला आज आपण इथे सखोल अभ्यासणार आहोत. या टॉपिकला अभ्यासत असताना तुम्ही या संदर्भातल्या विशेष नोट्स देखील काढत चला, की जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल. एक्झाम अप्रोच नुसार इथे फॅक्च्युअल, कन्सेप्च्युअल सर्व माहिती आपण बघणार आहोत. आणि विशेष ह्या तुमच्यापैकी जेवढेही विद्यार्थी राज्यसेवा परीक्षेसाठी तयारी करत असाल, तर आपल्या PWच्या प्लॅटफॉर्मवर राज्यसेवेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सक्षम MPSC राज्यसेवा फाउंडेशन बॅच 2027 ची जी आपली एक्झाम असेल, यासाठी ही पूर्ण फाउंडेशन बॅच उपलब्ध आहे, की ज्यामध्ये तुम्हाला पूर्व आणि मुख्य दोन्हीही परीक्षांचा अभ्यास करायला इथे ऑप्शन अवेलेबल असणार आहे. आणि जे विद्यार्थी कंबाईन एक्झामसाठी तयारी करत असतील, तर त्यांच्यासाठी संग्राम MPSC फाउंडेशन कंबाईन एक्झाम फाउंडेशन 2027 साठीची ही बॅच आहे, की ज्यामध्ये 2027 मध्ये होणाऱ्या कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी जर पूर्व आणि मुख्य परीक्षा दोघांची सखोल तयारी करायची असेल, तर दिस इज द बॅच ओनली फॉर यू. तर ही बॅच नक्कीच तुम्ही जॉईन करू शकतात आणि आपली पूर्ण तयारी अगदी सखोल पद्धतीने करू शकतात. सो आता आपण वेळ वाया न घालवता आपल्या मेन टॉपिकला, वनसंपत्ती आणि वनांच्या प्रकारांचा, महाराष्ट्रातल्या या वनांचा आपण डिटेल अभ्यासाला सुरुवात करूया. लेट्स बिगिन. आता या ठिकाणी बघा, महाराष्ट्रामध्ये नेमकं कोणत्या टाईपचे वन आपल्याला आढळताना दिसतात. सो तो एक पॉइंट जर आपण इथे इन डिटेलमध्ये लक्षात घेऊया, की महाराष्ट्रातले वनांचे प्रकार जे आहेत हे कोणते आहेत आणि कसे आहेत. आता या महाराष्ट्रातल्या वनांच्या प्रकारांचा पॉइंट ऑफ व्ह्यू मध्ये, आता ऑलरेडी महाराष्ट्र हा कोणत्या प्रकारच्या हवामानामध्ये मोडला जातो, तर महाराष्ट्र हा उष्ण कटिबंधीय मोसमी हवामानाच्या प्रदेशात मोडला जातो. म्हणजे आपण त्याला त्यामध्ये कन्सिडर करतो, उष्ण कटिबंधीय मोसमी हवामानाचा प्रदेश. मग आता नेमकं आपल्याला बघायचं आहे की उष्ण कटिबंधीय मोसमी हवामानाचा हा जो प्रदेश आहे, यामध्ये नेमकं महाराष्ट्रात कोणत्या कोणत्या प्रकारचे वनस्पती किंवा कोणत्या प्रकारची जंगल आढळतात, त्याचा एकंदरीत भाग. मग यामध्ये आपण पहिला प्रकार जो बघणार तो म्हणजे उष्ण कटिबंधीय सदाहरित वने. यामधला जो पहिला प्रकार आहे उष्ण कटिबंधीय सदाहरित वने. दुसरा प्रकार जो आहे तो आहे उष्ण कटिबंधीय निमसदाहरित. याच्यामध्ये हे जे स्पेसिफिक वर्ड्स आहेत ते लक्षात घ्या. सदाहरित वने, निमसदाहरित वने. तिसरा जो आहे तो म्हणजे उपोष्ण कटिबंधीय सदाहरित वने, बरोबर. चौथा जो प्रकार आहे उष्ण कटिबंधीय आर्द्र पानझडी वने. पाचवा प्रकार जो आहे तो म्हणजे उष्ण कटिबंधीय शुष्क पानझडी वने, बरोबर. सहावा प्रकार आपल्याला जो महाराष्ट्रात आढळतो वनांचा, तो म्हणजे काटेरी आणि झुडपी वने. आणि सातवा प्रकार जो आपल्याला दिसतो तो म्हणजे किनारी प्रदेशातली खाजण वने. सो असे एकंदरीत महाराष्ट्रामध्ये तुम्हाला 7 प्रकारचे वन या ठिकाणी बघायला मिळतात. आणि महाराष्ट्राचे हे वनसंपत्तीचा मुख्य घटक, महाराष्ट्रातल्या वनांच्या प्रकाराचा हा मुख्य घटक आता आपण इथे रिवाइज करणार आहोत. इन सिंपल यातला पहिला प्रकार जो आपण बघणार, यामध्ये बघा पहिला प्रकार आहे उष्ण कटिबंधीय सदाहरित वने, उष्ण कटिबंधीय भाग. आता ऑलरेडी आपण बघत असतो की भारत किंवा महाराष्ट्राचं लोकेशन जर आपण बघितलं, तर महाराष्ट्राचं पूर्ण स्थान, महाराष्ट्राचं हे विषुववृत्त आणि कर्कवृत्त याच्या दरम्यान आहे. विषुववृत्त आणि कर्कवृत्त याच्या दरम्यानचा जो भाग असतो त्याला उष्ण कटिबंधीय प्रदेश आपण म्हणतो. आणि त्यातल्या त्यात आपल्याकडे मोसमी हवामान असते, म्हणजे आपल्याकडे मॉन्सूनची पण रचना क्रिएट होत असते. आपल्याकडे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा तिन्ही प्रकारचे ऋतू होताना दिसत असतात. मग अशा या भागामध्ये कोणत्या प्रकारचे जंगल आपल्याला आढळताना दिसतील, तर त्यामध्ये उष्ण कटिबंधीय सदाहरित वने, की जे आपल्याला जास्त तापमान असणाऱ्या भागामध्ये आणि जास्त पर्जन्य असणाऱ्या भागामध्ये बघायला मिळतात. जिथे जास्त तापमान आहे, जिथे जास्त पर्जन्य आहे आणि पर्जन्य सर्वसाधारणपणे 200 सेंटीमीटर पेक्षा जास्त जर असेल,
तर अशा प्रदेशामध्ये 101% तुम्हाला जे वन आढळतात ते सदाहरित वने तुम्हाला मोस्टली बघायला मिळतात. मग त्यानुसार जर प्रदेशाचा विचार केला की उष्णकटिबंधीय सदाहरित वने ही कोणत्या प्रदेशांमध्ये बघायला मिळतात, तर हे कोणत्या प्रदेशात दिसतील, तर त्यानुसार पश्चिम घाट म्हणजे घाटमाथ्याचा प्रदेश, जो वेस्टर्न घाट आहे घाटमाथा, तिथे तुम्हाला आढळतील. पाचगणी, महाबळेश्वर, माथेरान, दक्षिण कोकण, रत्नागिरी, आंबोली आणि सिंधुदुर्ग हा जो आपल्याला पूर्ण कोकण पट्ट्याचा जो भाग आहे, या कोकण पट्ट्याच्या सह्याद्री जवळच्या भागामध्ये मला हे सदाहरित वने दिसतील. सदाहरित याचा अर्थ आहे की जी वने नेहमी कायम हिरवीगार तुम्हाला दिसत असतात. बरं, तुम्ही म्हणणार की सर कोकणामध्ये का दिसतंय बरं हे असं हिरवागार जो भाग दिसतोय मला, का दिसतोय? कारण ह्या भागामध्ये तुम्हाला आर्द्रता पण जास्त बघायला मिळते आणि ह्या भौगोलिक प्रदेशामध्ये असणारं हवामान हे दमट स्वरूपाचं हवामान असतंय, बरोबर की? म्हणजे इथे मला ह्या कोकण भागाचा जर मी पार्ट बघतोय तर यामध्ये मला आर्द्रता जास्त आहे आणि दमट हवामान पण मला इथे जास्त आहे, हे इथे आपण बघतो. आणि विशेष जसं मी आता जस्ट थोड्या वेळा अगोदर तुम्हाला मृदा प्रकार समजून सांगितला आणि ॲज पर दॅट मृदा प्रकारानुसार कोकणामध्ये जांभा मृदेचा भाग हा जास्त दिसून येत असतो. जसं आपण आत्ताच बघितलं जांभा मृदेचा पार्ट, तर कोकणामध्ये जांभा मृदा जास्त आहे आणि ज्या जांभा मृदेमध्ये ज्या ठिकाणी ह्युमसचं प्रमाण जास्त आहे, ह्युमस हा एक सेंद्रिय घटकांचाच भाग आहे की ज्या मृदेमध्ये ह्युमसचं प्रमाण जास्त, ती मृदा जास्त सुपीक म्हटली जात असते. मग तोच एक पार्ट तुमचा इथे पण कन्सिडर होतो. मग उष्णकटिबंधीय सदाहरित वन नेहमी सदाहरित आहे, पर्जन्य पण जास्त आहे, तापमान पण चांगलं आहे, आर्द्रता पण चांगलं आहे, त्यामुळे हे वन जे आहेत ना हे जास्त वाढतात आणि घनदाट बनत असतात, घनदाट असतात. आणि नावाप्रमाणे जसं मी बोललो की नेहमी सदाहरित असतात. या ठिकाणी ज्या वृक्षांची वाढ होत असते तर हे वृक्ष सर्वसाधारणपणे 45 ते 60 मीटर उंच तुम्हाला या वृक्षांची उंची इथे बघायला मिळत असते. 45 ते 60 मीटर एवढी उंच ही वृक्ष इथे वाढत असताना दिसतात. मोस्टली मात्र जर तुम्ही विचार केला की याच्यामध्ये वृक्ष कोणते कोणते आहेत, सर मग आम्हाला हे वृक्ष पण विचारले जातील का? सो प्रोबॅबिलिटी कमी आहे वृक्ष विचारले जाणारे प्रश्नांची संदर्भात बोलायचं झालं तर, कारण काही कॉमन वृक्ष तुम्हाला बरेचसे आढळतील की जे मी आता पुढे तुम्हाला हे बाकीचे जे प्रकार सांगणार आहेत त्याच्यामध्ये पण तुम्हाला बऱ्यापैकी काही ठिकाणी कॉमन वृक्ष दिसतील. त्याच्यामुळे कन्फ्युजन क्रिएट होतं की तो पर्टिक्युलर वनांचा भाग फक्त त्याच एरियापुरतं कन्सिडर करायचा की दुसऱ्या एरियासाठी पण ते वृक्ष कन्सिडर करायचे. त्याच्यामुळे वृक्ष तर कमी विचारले जातील, बट मात्र या संबंधित ही जी बाकीची माहिती आहे ना, या बाकीच्या माहितीवर मात्र तुमचे प्रश्न जे आहेत हे वेगवेगळ्या अप्रोचने तुमचे तयार होऊ शकतात. ज्यामध्ये वेगवेगळे अप्रोच जर आपण बघतो तर ही माहिती जी आहे ही मोस्ट प्रोबॅबल आहे की तुमचे विधानं किंवा तुमचे फॅक्च्युअल गोष्टी संबंधित तुम्हाला जास्त प्रश्न विचारतील, याची शक्यता इथे मोस्टली आपल्याला बघायला मिळू शकते, याचा तुम्ही इथे विचार करायचा. ठीक आहे. बरं, मग वृक्ष कोणते आढळतात? फणस, कावसी, पांढरा सिडार, नागचंपा, जांभूळ, शिसव, ओक आणि आंबा यासारखे वृक्ष तुम्हाला इथे दिसतील. आता ह्या वनांना जर आर्थिक महत्वाचा विचार करायला गेले तर तुम्हाला आर्थिक महत्व जे आहे या वनांना हे थोडंसं कमी बघायला मिळतं, कारण ऑलरेडी घनदाट स्वरूप आहे आणि घनदाट असल्यामुळे काय होतं की तिथे दळणवळण सुविधा तुम्हाला जोडता येत नाही किंवा दळणवळणाची सुविधा तुम्हाला तिथे एस्टॅब्लिश करता येत नाही. त्यामुळे हा जो पॉइंट आहे घनदाट वनांचा तो इथे तुम्हाला लिंक करता येऊ शकतो की इथे आर्थिक महत्व कमी आहे. अशा प्रकारचे हे आपल्याला महाराष्ट्रामध्ये आढळणारे सदाहरित वने हे तुम्ही इथे लक्षात ठेवायचे आहेत. पुढच्या वनांचा जो प्रकार आपण बघणार, दुसरा प्रकार, तो म्हणजे उष्णकटिबंधीय. दुसरा प्रकार सांगतोय उष्णकटिबंधीय निम सदाहरित वने. उष्णकटिबंधीय निम सदाहरित वने. आता सदाहरित मध्ये जे नेहमी हिरवेगार होते हे निम सदाहरित आहे, म्हणजे इथे थोडेसे कमी सदाहरित आहेत. कोणत्या भागामध्ये दिसतील? जिथे पर्जन्य जास्त आहे, तापमान जास्त आहे, जिथे पर्जन्य मध्यम आहे, अशा भागामध्ये तुम्हाला हे वन आढळतात. पर्जन्य मध्यम असणारा जो प्रदेश आहे तिथे पर्जन्य साधारण 150 ते 200 सेंटीमीटर पर्यंतचं तुम्हाला पर्जन्य बघायला मिळेल.
मग असा हा भौगोलिक प्रदेश कोणता? तर भौगोलिक प्रदेश साधारण तुम्हाला कोकण किनारपट्टीचा भाग दिसेल, घाटमाथ्याचा भाग दिसेल किंवा घाटमाथ्याच्या पायथ्याचा भाग दिसेल, जो पायथा सह्याद्रीचा पायथा म्हणून आपण बघतो. मग आता जसं मी तुम्हाला कोकण प्रदेश ज्यावेळेस शिकवला, तर कोकण प्रदेशामध्ये मी तुम्हाला खलाटी आणि वलाटी हे दोन प्रदेश सांगितलेले होते, आठवतंय? खलाटी म्हणजे खचलेला भाग की जो समुद्र किनाऱ्याला लागून आहे, आणि वलाटी म्हणजे थोडासा वर असलेला भाग की जो सह्याद्रीच्या पायथ्याला लागून असलेला भाग आहे. मग हा सह्याद्रीच्या पायथ्याला जो भाग आहे ज्याला आपण वलाटी म्हणतो, तर ह्या सह्याद्रीला लागून असलेल्या वलाटी क्षेत्रामध्ये तुम्हाला उष्णकटिबंधीय निमसदाहरित वने हे जास्त बघायला मिळतील. ठीक आहे. बरं, सदाहरित वने सगळ्या गोष्टी पोषक असल्यामुळे उंच वाढत असतात. जसं मी सांगितलं 45 ते 60 मीटर पर्यंत तुम्हाला दिसतील. ऑन एन ॲव्हरेजली निमसदाहरित वने हे मात्र तुम्हाला सदाहरित पेक्षा थोडेसे कमी उंचीचे दिसतील. सर्वसाधारण यांची उंची 20 ते 30 मीटर उंचीपर्यंत तुम्हाला आढळताना दिसेल. मात्र सदाहरित वने ज्या प्रकारचे घनदाट वने म्हणून आपण बघितले, त्याचप्रमाणे निमसदाहरित वने हे घनदाट नसतात, म्हणजे जास्त घनदाट नसतात, किंवा तुम्हाला असा सलग वनांचा पट्टा बघायला मिळणार नाही. हे तुटक तुटक स्वरूपामध्ये आढळतात. सो इथे हे एक मोस्ट इम्पॉर्टंट, म्हणजे सदाहरित मधलं आणि निमसदाहरित मधलं जर का मोस्ट इम्पॉर्टंट दर्शवणारं जर का कोणतं स्टेटमेंट असेल, तर मी म्हणेल की हेच मला वाटतंय की ज्यामध्ये तुम्हाला हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की इथे घनदाट रचना थोडी कमी आहे. इथे जे वनस्पती हे सलग तुम्हाला बघायला मिळणार नाही, हे तुम्हाला तुटक तुटक स्वरूपामध्ये दिसतील, म्हणजे थोडी विरळ रचना आहे. काही पॅच इथे दिसेल, पुढचा पॅच पुढे दिसेल, पुढचा पॅच दुसरीकडे दिसेल, लाईक ह्या फॉर्ममध्ये तुम्हाला हे आढळतील. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी हे निमसदाहरित वने, निमसदाहरित का म्हटलं जातं की इथे वनस्पतींचे पानं गळतात, पण सर्वांचे पानं एकाच वेळी गळत नाहीत. काहींचे या महिन्यात गळतील, काहींचे पुढच्या महिन्यात गळतील, काहींचे त्याच्या पुढच्या महिन्यात गळतील. म्हणजे प्रत्येक काही वनस्पतींचा पानं गळण्याचा जो टाइम पिरियड आहे तो भिन्न भिन्न आहे, आणि त्यामुळे एकाच वेळी या सगळ्यांचे पानं गळत नाही. पानं गळण्याचा जो कालावधी आपण या ठिकाणी लक्षात घेतो, हा कालावधी वेगवेगळा आहे. हे तुम्ही इथे विशेष लक्षात ठेवायचं. कळतंय? आणि मोस्ट ऑफ टाइम जसं मी बोलतोय की हे पण वनस्पती जे आहेत हे मला कोकण भागामध्येच आढळताना दिसणार आहेत, त्यामुळे पर्जन्य पण इथे मध्यम आहे. त्यामुळे इथे थोडेसे हे बऱ्यापैकी काळामध्ये आपण बघितलं तर हे हिरवे दिसतील, पण काही कालावधीमध्ये यांची पानं गळली की त्यांचं हिरवटपणा कमी होऊन जातं, म्हणजे हिरवी नाही दिसणार त्यावेळेस तुम्हाला. म्हणून आपण असं म्हणू शकतो की हे निमसदाहरित वनं आहेत की जे बराच काळ हिरवे वनं जे असतात हे काही कालावधीसाठी हिरवे असतील, पण काही कालावधीसाठी ते निमसदाहरित, म्हणजे त्यांचा पानं गळतीचा जो टाइम असतो त्यावेळेस ते निमसदाहरित दिसतात. बरं, मग आता यामध्ये वृक्ष निमसदाहरितचा अर्थच असा आहे की काही कालावधीसाठी ते त्यांची पानं सोडून देत असतात. ठीक आहे. आणि त्यांची रचना घनदाट नसून ती थोडी तुटक स्वरूपामध्ये आहे. बरं, ठीक आहे सर, मग यामध्ये वृक्ष कोणते आढळतात? मग वृक्षांची रचना जर बघेल तर यामध्ये नारळ, सुपारी, पोफळी, आंबा, कदम, शिसव, किंजल, फणस, शेवरी, ऐन, बेहडा ह्या टाईपचे हे सर्व वनस्पती, हे वृक्ष हे मला विशेष करून आढळणार ते म्हणजे या उष्णकटिबंधीय निमसदाहरित वनांच्या या भागामध्ये मला जास्त करून आढळते. आता ह्या वनांना तुम्ही बघणार तर आर्थिक महत्त्व आहे का? आर्थिक महत्त्व याला आहे. बरं, ह्या वनांना आर्थिक महत्त्व का आहे? कारण कमी घनदाट आहे, म्हणजे वाहतूक सुविधा इथे दळणवळणाच्या सुविधा करता येतात. आणि विशेष या वनांना आर्थिक महत्त्व असल्यामुळे इथे लाकडाचा उपयोग जो आहे, इथल्या या जंगलातल्या लाकडाचा उपयोग मोस्टली बांधकाम किंवा फर्निचर वगैरे या घटकांसाठी केला जातो, या निर्मितीसाठी केला जातो. आणि विशेष या जंगलातला एक मुख्य व्यवसाय जो आपण बघितला तर तो म्हणजे मध गोळा करण्याचा व्यवसाय. म्हणजे अनेक साऱ्या ज्या जंगलाशी संबंधित, जंगलात राहणाऱ्या किंवा जंगलाच्या जवळपासच्या प्रदेशामध्ये राहणाऱ्या ज्या काही जमाती आहेत, मानवी जमाती, सो ते काय करतात, एक आपलं उदरनिर्वाहाचा साधन म्हणून जो काय त्या ठिकाणचा व्यवसाय असतो, तर त्या व्यवसायाशी संबंधित तुम्हाला दिसेल
की तिथे जंगलातून मध गोळा करण्याचा जो व्यवसाय आहे हा तिथे खूप जास्त चालत असतो. जंगल प्रकार कोणता, जो की मी सांगितला की उष्णकटिबंधीय निम सदाहरित वनांचा हा एकंदरीत पार्ट आहे. ओके, पुढचा तिसरा एक वनांचा भाग आपण या ठिकाणी बघूया. तिसरा वनांचा जो भाग आहे तो म्हणजे उपोष्ण कटिबंधीय. आतापर्यंत उष्ण कटिबंधीय बघत होतो, आता आपण उपोष्ण कटिबंधीय बघतोय. उपोष्ण हा भाग उष्णपेक्षा थोडा कमी उष्ण असतो. उष्ण भाग हा जास्त उष्ण आहे, उपोष्ण भाग हा थोडा कमी उष्ण आहे. एकदम म्हणजे सिंपल सोबर स्टेटमेंट आहे. मग इथे तुम्हाला उपोष्ण कटिबंधीय सदाहरित वने, उपोष्ण कटिबंधीय सदाहरित वने कुठे दिसतील? जास्त उंचीच्या भागामध्ये दिसतील. उपोष्ण आहे, उप-उष्ण आहे. आता उष्णता कमी कुठे होईल? जेव्हा तुम्ही समुद्र सपाटीपासून वर जाणार. उष्णता कमी केव्हा होते? तापमानाचं इंटेन्सिटी कमी केव्हा होईल? जेव्हा समुद्र सपाटीपासून वर चाललो. मग हा उपोष्ण भाग आला. उपोष्ण भाग म्हणजे थोडासा कमी उष्णतेचा भाग, की जो उंचीचा भाग आहे, म्हणजे सह्याद्रीमधला 1200 मीटर पर्यंतचा जो भाग आहे त्याला आपण उपोष्ण भाग म्हणून बघतो. मग अशा या उपोष्ण प्रदेशामध्ये आढळणारे जे वनस्पती तुम्हाला दिसतील, तर ही उपोष्ण प्रदेशातली रचना आपल्याला समजते, कारण त्याला उपोष्ण म्हणण्यामागची भूमिकाच ती आहे. समजलं की तो भाग उंच आहे. बरं, मग आता उंचीनुसार जसं मी सांगितलं की तापमान उपोष्ण होत जात आहे. मग आता हा जो प्रदेश आहे हा सह्याद्रीचा उंचीवरचा भाग आहे. सह्याद्रीच्या उंचीवरच्या भागामध्ये पर्जन्य प्रमाण खूप जास्त आहे, जो की अति जास्त पर्जन्याचा प्रदेश आहे. त्यामध्ये तुम्हाला पर्जन्य जवळपास 350 ते 400 मीटर पर्यंतचं पर्जन्य तुम्हाला दिसेल. 350 ते 400 मीटर बोललो मी, तर 350 ते 400 सेंटीमीटर पर्यंतचं पर्जन्य तुम्हाला तिथे बघायला मिळतं. सो असा हा महाराष्ट्राचा अति जास्त पर्जन्याचा प्रदेश, की जो प्रदेश मला सह्याद्रीचा घाट माथ्याचा प्रदेश म्हणता येतो, की जो भाग सदाहरित आहे, कारण ह्या घाट माथ्याच्या भागामध्ये पर्जन्यही खूप जास्त आहे आणि तो उंचीचा प्रदेश आहे, जो थोडासा तापमान कमी असणारा प्रदेश आहे. मग इथे मला मोस्टली उंचीवरच्या भागामध्ये सदाहरित वने आढळतात. मग हे मला उंचीवरच्या भागामध्ये म्हणजे सह्याद्रीत पण आढळतील, सातपुडामध्ये पण आढळतील. म्हणून सातपुडा रांगेचा पण भाग मला इथे लक्षात ठेवायला लागेल आणि सह्याद्रीचा भाग पण मला लक्षात ठेवायला लागेल. म्हणजे सातपुडा सह्याद्रीचा जो उंच भाग आहे, दॅट्स इट, या भागामध्ये मला हे आढळणार आहे. उपोष्ण कटिबंधीय सदाहरित वने. आता ह्या वनांचा जर तुम्ही एक फॅक्ट बघितला तर इथलं लाकूड काय असतंय? सॉफ्ट असतंय. या वनस्पतींमध्ये जे लाकूड असतं ते मृद सॉफ्ट असतंय आणि इथे मोस्टली तुम्हाला वृक्ष पण आढळतात, वेली पण आढळतात आणि झुडपे पण आढळतात. म्हणजे एक मिक्स स्ट्रक्चर या जंगलमध्ये तुम्हाला जास्त करून आढळेल. मिक्स स्ट्रक्चर कसं आहे? वृक्ष आहे, वेली पण आहेत आणि झुडपं पण आहेत, हे तुम्ही इथे लक्षात ठेवायचे. वृक्ष आहे, वेली आहे, झुडपे पण आहे. बरं, मग या ठिकाणी वनसंपत्तीचा जर विचार केला तर वनसंपत्तीशी संबंधित जैवविविधता प्रमाण मात्र इथे तुम्हाला जास्त बघायला मिळेल, कारण इथे हा उंचीवरचा भाग आहे आणि ह्या उंचीच्या भागामध्ये जसं मी सांगितलं तुम्हाला की बायोडायव्हर्सिटीच्या दृष्टीने आपल्याला असंही माहिती आहे की सह्याद्रीचा भाग जो आहे हा मोस्ट इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे सह्याद्रीच्या या भागामध्ये जसं आपण बघितलं की वनसंपत्ती आणि त्यातल्या त्यात तुमची ही डायव्हर्सिटी इथे तुम्हाला जास्तच बघायला मिळेल. इथे वृक्ष पण तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे दिसतात. मग वृक्षांची रचना जर बघितली तर यामध्ये कोणते वृक्ष मला दिसतात? जांभूळ, अंजन, बेहडा, हिरडा, आंबा, बकुळ, कारवी, तेजपान, शेंद्री यासारखे काही मुख्य मला वनस्पती जे आहेत हे तुम्हाला इथे जास्त आढळताना दिसतील या उपोष्ण कटिबंधीय सदाहरित वनांमध्ये. आणि याचं विशेष महत्त्व जर बघितलं तर औषधी महत्त्व पण आहे. मसाल्याचे जसं आपण तेजपान बघितलं या ठिकाणी, सो औषधी आणि मसाल्यासाठी महत्त्व आहे आणि इथे सुद्धा मध गोळा करण्याचा जो व्यवसाय आहे हा इथे तुम्हाला जास्त प्रमाणात बघायला मिळतो. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा प्रकार आपण बघणार तो म्हणजे उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी मॉन्सून वने.
आता हा जो आर्द्र पानझडी मॉन्सून वनांचा भाग आपण बघतो, तर मॉन्सून वने म्हणजे काय असतात की जे पानं गळालेले असतात ते मॉन्सूनच्या आगमनाच्या वेळेला तुम्हाला नवीन पालवी फुटताना दिसते, असे वृक्षांचा भाग. मग आता उष्णकटिबंधीय भागामधले आर्द्र पानझडी म्हणजे तापमान जास्त असणाऱ्या भागामध्ये जिथे आर्द्रता पण जास्त असते, परंतु मान्सूनचं आगमन ज्यावेळेस होतं आणि मान्सूनचं जे पर्जन्य पडतंय त्यावेळेस मात्र नवीन पालवी फुटणारे हे वनस्पतींचे प्रदेश, की जो पूर्णपणे मान्सूनच्या पर्जन्यावर डिपेंड आहे असा मध्यम पर्जन्याचा भाग. आता हे पर्जन्याची रेंज बघा काय आहे, 100 ते 150 सेंटीमीटर आहे ना. सो मग आता हा मध्यम पर्जन्याचा भाग म्हटला जाईल. म्हणजे महाराष्ट्रामध्ये मध्यम पर्जन्य ज्या भागात होतं त्या मध्यम पर्जन्याच्या प्रदेशात मला ही रचना जास्त प्रमाणात दिसते. ही रचना मला तिथे मोस्टली बघायला मिळत असते. सो हा एक पॉइंट, हा एक पर्टिक्युलर भाग तुम्ही जरा लक्षात ठेवायचा आहे. बरं, मग आता यामध्ये जर तुम्ही बघितलं की उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वन कुठे आढळतात जास्त करून, तर जर त्याचा प्रदेश बघितला तर तुम्हाला दिसेल भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर आणि सोबत सह्याद्रीच्या ज्या उपरांगा आहेत, सातमाळ अजिंठा, हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेव, या सह्याद्रीच्या उपरांगांचा प्रदेश, सोबत धुळे, नाशिक, ठाणे, कोल्हापूर, पुणे यासारखे जे पण काही तुम्हाला जिल्हे इथे बघायला मिळतात, ह्या जिल्ह्यांमध्ये मोस्टली तुम्हाला या प्रकारचे मॉन्सून वन जे आहेत हे मॉन्सून वन तुम्हाला जास्त आढळताना दिसतील. आणि विशेष काय होतं की मॉन्सून वन उन्हाळ्यामध्ये पानं गळलेली असतात, त्याच्यामुळे ह्या वृक्षांची वाढ सर्वात जास्त कोणत्या कालखंडात होईल, तर तो कालखंड म्हणजे पावसाळा आणि हिवाळा. कारण पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये या वनस्पतींना जास्त वेगात त्या ठिकाणी वाढ होताना दिसेल. सो असा हा भाग आहे. जसं तिसरा आणि हा एक चौथा प्रकार मी तुम्हाला सांगितला, हे लक्षात असू द्या. बरं, उन्हाळ्यामध्ये पानं गळणार आणि मान्सूनच्या सुरुवातीला नवीन पानं येणार. हे जे वृक्ष असतात हे साधारण 30 ते 40 मीटर उंचीपर्यंत वाढतात आणि हे वृक्ष जास्त घनदाट नसतात, हे इथे लक्षात ठेवा, जास्त घनदाट नसतात. आणि हे जे लाकूड असतं हे मान्सून वनांच्या या वृक्षांच्या संबंधित विचारात घेताना, तर हे लाकूड जे आहे यांचं हे पूर्णपणे तुम्हाला मऊ आणि एकदम सॉफ्ट स्वरूपाचं लाकूड तुम्हाला इथे बघायला मिळेल, की जे एकदम सॉफ्ट आहे. ठीक आहे, मग आता वृक्षाचा घटक जर आपण बघितला की याचं नेमकं वृक्ष कोणते कोणते आहेत, तर इथे तुम्हाला तेंदू, साग, चंदन, आता या सगळ्या मॉन्सून वनांमध्ये सगळ्यात प्रायोरिटीचे जे वृक्ष आहेत ते तेंदू, साग, चंदन यांना खूप जास्त महत्व आहे. सोबत या ठिकाणी महू, साल, पळस, कांचन, आवळा, खैर, शिसव, अर्जुन, पिंपळ हे सगळे वनस्पती आढळतात. आणि विशेष म्हणजे या वनांना आर्थिक महत्व आहे, कारण तेंदू, साग आणि चंदन यांचं आर्थिक महत्व खूप जास्त आहे. त्यामुळे या वनांना आर्थिक महत्व जास्त दिसतं. आणि ह्या भागामध्ये साग वृक्ष आढळत असल्यामुळे लाकूड कटाई पण तुम्हाला जास्त दिसून येते. सो हे त्या वनस्पतींचं जंगलचं महत्व आहे. पाचवा वनांचा प्रकार जो आपण बघतो, वनसंपत्ती जी आपण बघतो महाराष्ट्राची, तर हा पाचवा प्रकार जो आहे तो म्हणजे उष्णकटिबंधीय शुष्क पानझडी वने. उष्णकटिबंधीय म्हणजे उष्ण भागामधले शुष्क पानझडी, म्हणजे आता इथे उष्ण भाग एवढा जास्त उष्ण आहे की तिथले वनस्पती पण शुष्क पानझडी आहेत. म्हणजे जास्त तापमान असणारा भाग आणि पर्जन्य मात्र कमी असणाऱ्या भागामध्ये मला उष्ण पानझडी म्हणजे उष्ण शुष्क पानझडी वने दिसतील. बरं, इथे सर पर्जन्य कमी आहे, याचाच अर्थ किती कमी आहे? सो हे पर्जन्य तुम्हाला दिसेल 80 ते साधारण 120 सेंटीमीटर पर्यंतचं पर्जन्य, की जे खूप कमी आहे. बरोबर. मग ह्या ठिकाणी हा भौगोलिक प्रदेश कोणता? तर प्रदेशाचा जर तुम्ही विचार केला तर या ठिकाणी सह्याद्रीचा पूर्व उताराचा भाग म्हणजे सह्याद्रीकडून पठाराकडे जाणारा भाग, सातपुडाचा भाग, सह्याद्रीच्या उपरांगांचा भाग म्हणजे अजिंठा रांगेचा भाग, मराठवाड्याचा भाग, विदर्भाचा भाग, जळगाव, अमरावती, बुलढाणा, नागपूर, भंडारा, गोंदिया,
सो असे हे जे प्रदेश आहे की ज्या ठिकाणी तापमान जास्त असतं मात्र पर्जन्य थोडं कमी असतं, बऱ्यापैकी कमी असतं, असे हे महाराष्ट्रातले भौगोलिक प्रदेश जिथे मला हे वृक्ष वनस्पती आढळताना दिसतील. आणि ह्या वनांमध्ये जर तुम्ही बघितलं तर महत्त्व कोणत्या घटकांना जास्त आहे, तर इथे साग या वनस्पतीला खूप जास्त महत्त्व आहे. जे सोबतच या ठिकाणी आपल्याला दिसेल की मध आणि डिंक गोळा करण्याचा व्यवसाय इथे जास्त चालत असतो. ज्या ठिकाणी असे अनेक सारे वेगवेगळे वनस्पती आहे की ज्यापासून आयुर्वेदिक तेल प्राप्त करता येत असतं. तेंदू हे एक महत्त्वाचं वनस्पती किंवा वृक्ष तुम्ही म्हणू शकतात की या तेंदूच्या पानांपासून आपल्याला विडी उद्योग जो आहे हा केला जाताना दिसतो. विडी उद्योग जो आहे हा आपल्याला या ठिकाणी केला जाताना दिसेल. मग या ठिकाणी हे जे वृक्ष आहेत, आता उष्णकटिबंधीय शुष्क पानझडी वनांचे जे वृक्ष दिसतात आपल्याला, मग यामध्ये तुम्हाला बेल, बोर, साग, तेंदू, खैर, आवळा, अंजन, बांबू ह्यासारखे हे वनस्पती वृक्ष हे तुम्हाला जास्त दिसते. अशी ही एकंदरीत या उष्णकटिबंधीय शुष्क पानझडी वनांची रचना आहे. पुढचा पॉइंट, पुढचा वनांचा प्रकार आपण बघणार. आता शेवटचे हे 2 प्रकार आपण बघणार आहोत वनस्पतींच्या प्रकाराशी संबंधित, की ज्यामध्ये हा 6वा प्रकार आहे काटेरी आणि झुडपी वनांशी संबंधित. आता काटेरी वन कोणत्या भागामध्ये वाहतात की ज्या वाढतात, काटेरी वन जे आहेत हे कोणत्या भागामध्ये वाढताना दिसतात, तर ज्या पर्टिक्युलर भागामध्ये तापमान जास्त दिसेल, राईट, तापमान जास्त आहे आणि पर्जन्य कमी आहे, म्हणजे पाण्याची लेवल कमी आहे. सो तापमान जास्त असणारा भाग आणि पर्जन्य अल्प असणारा भाग, त्यातल्या त्यात महाराष्ट्राचा पर्जन्य छाया प्रदेश हा शब्द तुम्हाला जरा चांगल्यापैकी लक्षात आहे. पर्जन्य छाया प्रदेशाचा जो महाराष्ट्रातला भाग आहे तिथे तुम्हाला हे वनस्पती जास्त दिसते. आणि ज्या वनस्पतींची रचना साधारण 50 ते 80 सेंटीमीटर पर्जन्य ज्या ठिकाणी होतंय, महाराष्ट्रातला असा भाग म्हणजेच पर्जन्य छायेचा भाग की जो सह्याद्रीच्या पूर्वेकडचा भाग आहे, जो पठाराच्या जवळ आहे. मग या ठिकाणी सह्याद्रीचा जसं मी बोललो की पूर्वेकडचा भाग की ज्यामध्ये यामध्ये जे जिल्ह्यांचा समावेश होईल, महाराष्ट्रातले असे कोणते कोणते जिल्हे आहेत की जे काटेरी झुडपे वनांच्या संबंधित मला बघावे लागतील. मग ज्यामध्ये जळगाव, नगर, धुळे, सातारा, सांगली, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, मराठवाडा, विदर्भ ह्या अशा स्वरूपामध्ये काटेरी झुडपी वनं जी आहेत ही सर्वात जास्त प्रमाणामध्ये दिसतील. आता काय असतं की तापमान जास्त असल्यामुळे या वनस्पतींची पानं जी असतात ना ही खूप छोटी असतात. आणि विशेष म्हणजे ह्या वृक्षांच्या ज्या फांद्या असतात त्यांना काटे असतात, हे विशेष लक्षात ठेवा. वनस्पतींची जी पानं असतात त्या पानांवर पुढे टोक असते किंवा त्याला काटे असतात. पानं जी असतात ना त्या पाण्याचा जो पुढचा भाग असतो, जो टोकाचा भाग असतो, त्याला काटे असतात किंवा टोकदार असतात. आणि पानं विशेष म्हणजे लहान असतात. आणि ह्या वनस्पतींची जी मुळं असतात ही जमिनीमध्ये जास्त खोल जात असतात. वनस्पतींचे हे जे मुळं आहेत हे तुम्हाला जास्त खोल जाताना दिसतील. कशासाठी खोल जातात, तर हे पाण्याच्या शोधार्थ खोल जाताना दिसतात. म्हणजे वनस्पतींची मुळं जास्त खोल जातात कारण पाणी कमी असल्यामुळे ते जास्त खोल जातात, हे विशेष लक्षात ठेवा. बरं, मग हे लाकूड जे असतं ना या वनस्पतींचं, हे लाकूड जास्त महत्त्वपूर्ण आहे कारण हे लाकूड टणक असतंय आणि कठीण स्वरूपाचं असतं. म्हणजे कठीण आणि टणक लाकूड तुम्हाला या वनस्पतींचं बघायला मिळत असतं. विशेष जे वृक्ष आपल्याला दिसतात हे वृक्ष मोस्टली कोरफड, बोर, बाभूळ, निंब, धामण, त्याच्यानंतर निवडुंग, हिवर, घायपात ह्या अशा भागांमध्ये हे आपल्याला सर्वात जास्त इथे प्रमाणात दिसून येत असते. समजलं की काटेरी झुडपी वनं आणि या वनांमध्ये कोणते प्रकारचे वृक्ष आढळतील, तर हे ते पर्टिक्युलर वृक्ष तुम्ही लक्षात ठेवा. बरं, मग ह्या वनांना आर्थिक महत्त्व आहे का, तर आर्थिक महत्त्वाच्या दृष्टीने हे वनं मागे पडतात, कमी आहे. ह्या वृक्षांचा उपयोग मोस्टली, इथलं जे लाकूड असतंय त्याचा उपयोग मोस्टली जास्त इंधन म्हणूनच केला जात असतो. मोस्ट ऑफ भागामध्ये जळाऊ इंधन म्हणून, जळाऊ लाकूड म्हणून याचा जास्त उपयोग केला जातो.
यातले काही वनस्पती जर आपण बघितलं तर औषधी बघायला मिळतात, जसं आपण बघतो की कोरफड वगैरे असेल, निंब वगैरे असेल. ठीक आहे, सो हे आपल्याला बघायला मिळतील की मोस्टली काही औषधी वनस्पती म्हणून यांचा उपयोग जो आहे हा औषधी उपयोग जो आहे हा या वनस्पतींचा आपल्याला बघायला मिळत असतो. बर, पुढचा प्रकार आहे सातवा प्रकार आहे किनारी प्रदेशातले खाजन वने. महाराष्ट्रातल्या वनसंपत्तीचा लास्ट प्रकार खाजन वने म्हणजे काय? खाजन वनांचा अर्थ होतो की जो दलदलीय प्रदेश आहे, दलदलीय प्रदेश, खाजन भाग जो आहे यालाच तुम्ही खाडी प्रदेश म्हणून पण लक्षात ठेवू शकतात. हे लक्षात घ्या, खाजन भाग म्हणजे काय? खाडी प्रदेश, की जो कोकणाचा नदीच्या मुखाजवळचा जो भाग आहे, म्हणजे असा भाग की ज्या ठिकाणी गोड पाणी आणि खारा पाण्याचं संक्रमण होतंय असा प्रदेश. जसं मी बोललो तुम्हाला की खाजन भाग म्हणजेच तुमचं, या ठिकाणी ऑलरेडी मी लिहिलेलं आहे, ऑलरेडी हा भाग इथे लिहिलेला आहे, जो खाडी क्षेत्राचा भाग आहे की ज्या ठिकाणी तुम्हाला खाजन म्हणजेच कांदळ वने हे जास्त दिसतील. खाजन वने म्हणजे कांदळ वने. आणि या वनस्पतींचं एक विशेष वैशिष्ट्य आहे. काय वैशिष्ट्य आहे? की हे जे वनस्पतींची मुळं जी असतात ना, खाजन वनातली वनस्पतींची मुळं हे असे खालून वर येत असतात, खालून वर, की जे खालून वर येऊन खोडाला आधार देण्याचं काम करत असतात, खोडांना आधार देत असतात. ठीक आहे, जे वनस्पतींची उंची जास्त नसते, बट ते खालून मुळं वर येतात आणि खोडाला आधार देण्याचं काम करतात. सो हे याचं एक इम्पॉर्टंट वैशिष्ट्य आहे, म्हणून तुम्ही एक इम्पॉर्टंट वैशिष्ट्य म्हणून पण याचा तुम्ही विचार करू शकता. आणि या खाजन वनांचं विशेष महत्त्व जर तुम्ही बघितलं तर हे सुनामी पासून संरक्षण करताना दिसत असतात. म्हणजे जेव्हा सुनामीच्या लाटा किनाऱ्यावर आघात करतात तर त्या किनाऱ्यावर होणाऱ्या आघाताला डिफेंड करण्याचं काम हे आपल्याला या खाजन वनांकडून होताना दिसतंय. मग यामध्ये जे वृक्ष आढळतात ते वृक्ष कोणते कोणते आढळतात? मग त्यामध्ये तुम्हाला कांदळ, सुंदरी, चिंपी, काजळा, मरांडी, कांदळ, तिवरी, आंबेटी हे असे काही खाजन वनं आहेत की जे गोड पाणी आणि खारं पाणी यांच्या संक्रमण भागामध्येच वाढताना दिसतील. मग महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही बघितलं तर महाराष्ट्रात खाडी प्रदेशामध्ये, कोकणातला जो खाडी प्रदेश आहे त्यामध्ये हे आपल्याला जास्त आढळताना दिसतील. आता जसं आपण बघतोय की हा पूर्ण खाजन भाग आहे, दलदलीय भाग आहे, इथे जाणंही थोडंसं कॉम्प्लिकेटेड होत असतंय. त्यामुळे या वनांना आर्थिक महत्त्वाचं जर दृष्टीने बघितलं तर हे आर्थिक महत्त्व खूप कमी आहे. आणि मात्र आर्थिक महत्त्व कमी असून सुद्धा पर्यावरणीय महत्त्व जर तुम्ही बघितलं तर या वनांना पर्यावरणीय महत्त्व अति जास्त आहे. कारण या वनांच्या प्रदेशामध्ये डायव्हर्सिटी ही जास्त आढळत असते, विविधता ही जास्त बघायला मिळते. सो त्यामुळे या वनांचं हे विशेष महत्त्व तुम्ही सर्वांनी व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. आणि यावर कोणत्याही प्रकारचे प्रश्न येऊ द्या, विधानात्मक, विसंगत, फॅक्च्युअल वगैरे वगैरे सगळे टाईपचे, तुम्ही मस्तपैकी या ठिकाणी आन्सर देऊ शकतात. कारण ओव्हरऑल जे एक्झामला क्वेश्चन्स क्रिएट होतील त्या ओव्हरऑल इन्फॉर्मेशनला या ठिकाणी कव्हर केलेलं आपण आहे.